अधिक मासानिमित्त तुम्हाला माहिती सांगत आहे. अधिकस्य अधिक फलम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हा भगवान पुरुषोत्तम विष्णूचा महामंत्र आहे. पूर्ण महिना हा कार्यक्रम आम्ही राबवत आहोत. शेवटचे 3 दिवस विष्णू याग म्हणजे हवन करणं आहे. त्यामध्ये आपण शांतीपाठ, प्रायश्चित्त संकल्प विधी, प्रधान संकल्प, विश्वजन कल्याण हेतूसाठी आपण प्रधान संकल्प या ठिकाणी करत आहोत. त्यामध्ये स्वस्तिक पुण्याह वाचन, मातृका मंडल, वृतमातृका मंडल, नांदी श्राद्ध पूजन, ब्राह्मण वर्णन, विष्णू सहस्त्रनाम पाठाला सुरुवात करत आहोत. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये द्विगरक्षण, पंचगव्य, कुंडाची पूजा कशी आहे त्याचे 3 पायऱ्या आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही पायऱ्यांचं पूजन आणि त्या कुंडाचे पूजन होईल. त्यानंतर अग्निस्थापन, त्यामध्ये अग्निमंथनद्वारा आपण अग्निमंथन त्या ठिकाणी स्थापन करणार आहोत. त्यानंतर या जागेची वास्तू म्हणजे ब्रह्मादी वास्तुमंडल देवता त्या ठिकाणी स्थापन करणार आहोत. तदनंतर योगिनी देवता स्थापन करणार आहोत, क्षेत्रपाल देवता, कालभैरव देवता, त्यानंतर सर्वतोभद्र म्हणजे सगळ्यांचं कल्याण करणारं दैवत भगवान विष्णू त्या मंडळावर आपण स्थापन करणार आहोत. त्यानंतर विष्णूची प्रतिमेचं आपण पूजन करून त्याला अभिषेक घालणार आहोत आणि सहस्त्र तुळशी अर्चन त्या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यानंतर हिरण्य अर्चन करणार आहोत, पुष्पार्चन करणार आहोत, फलार्चन करणार आहोत आणि संध्याकाळशी दीपार्चन करून संध्याकाळशी प्रदोषपूजा करून आरती करणार आहोत. शेवटच्या दिवशी शांतीपाठ, स्थापित देवतेचं हवन, नवग्रह मंडलाचं हवन, त्याच्यानंतर ईशान्य देवताचं हवन आणि विष्णू सहस्रनामाचं हवन या ठिकाणी आपण पुरुषसूक्त, स्त्रीसूक्त यांचं हवन करून तुलसी अर्चन आणि शेवट पूर्णाहुती करून आपण हे कार्यक्रम 3 दिवसाचा विष्णू याग या ठिकाणी संपवणार आहोत. धन्यवाद.